कुकू ये इकडे, ये इकडे 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 ये इकडे खाली, कुकू ये बेटा, ये इकडे. ये इकडे. बघ तो काय बघत बसले बघ. नमस्कार. आज आपण घेऊन आलेलो आहोत मार्केटमधून फिशमध्ये काय काय ज्योती सांग मला. कोळंबी हम्म. आणि हा तार मच्छी आहे आणि हे काय बोलतो त्याला माकोल. माकोल. हां, याची आपण कटिंग केलेली. हां, मस्त छान. आता 3-4 रेसिपीज बनवायच्या याच्या. दाखवते तुम्हाला मी काय काय करायचं ते. हां, आणि आपल्याला मदत करणार आहे तो हा कुक्कू. तुकडू. चला आपण चालू करूया पुढची प्रोसेस. ही आहे कोळंबी ना. अच्छा. त्याच्या कोळंबीचे आपण लॉलीपॉप बनवायचे आहेत. तर त्यासाठी काय मी आता सगळं साफ तर करून ठेवलेलं आहे. आता काय करायचं हे बघा, इथून अशी कट करायची कोळंबी. ओके. आणि फक्त एवढाच भाग ठेवायचा. आणि हा आपण साईडला घेऊ. सांगते मी याचं काय करायचं आहे. याचं पण यूज करायचं आहे, पण काय करायचं ते थोड्या वेळात सांगते. ओके. तू काय मदत करणार आहे मम्मीला? सांग मला. मदत करणार आहे? हां, तर कटिंग आणि साफ करून झालेली हे बघा, अशी कटिंग केलेली आहे आपण. अच्छा. याला फक्त थोडासाच भाग असा ठेवला आहे, कारण छान वाटतो तो नंतर, समजेल तुम्हाला. आणि हे जे कट केलेलं आहे ना, याला पण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय घालते ते बघा. वाटून पेस्ट होईल त्याची. हां, बघा तर काय बनवते. आणि ह्याच्यामध्ये आहे ना आलं लसूण मिरचीची पेस्ट. आणि हे बघा, थोडीशी हळदी पावडर, थोडासा लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि मीठ. मीठ कुठे गेला? आता काय चालू आहे? हे बघ, याच्यामध्ये थोडं सॉल्ट. अच्छा. आणि थोडंसं लेमन. हे बघा. टाक. बस. आता हे वाटून घेते, दाखवते याची पुढची प्रोसेस काय आहे ते. ओके. चल इकडे. मदत तर नाही करत तू. ये इकडे. ये ये ये. जा रे. हे बघा, हे पेस्ट झालेली आहे. ही अशी एकदम म्हणजे थोडीशी भरट ठेवायची, एकदम नाही वाटून घ्यायची. हां, हे बघा, हे पण काढून घेतो. तर याच्यामध्ये आहे ना थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकायचा, 1 चमच एवढा. आणि 1 चमच एवढा मैदा टाकूया. हे बघा. आणि थोडंसं मीठ, मगाशी तर घातलेलंच होतं, आणखीन थोडंसं घालूया. बस. ओके. आणि आता काय करायचं, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थांब रे, ॲक्च्युली हातानेच करूया, चमच्याने काय होत नाही व्यवस्थित. कुकूला आपण ग्रेप्स देऊया. घे बाबू, टाइमपास. खाऊन घेतो. बसून द्राक्ष खा, तोपर्यंत आम्ही आमची रेसिपी बनवतो. हे 2 अंडे घेतले, थोडंसं फेटून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. हे बघा, थोडंसं फेटून घेऊया. आणि आता काय करायचं माहिती का, हे बघा, ही कोळंबी आहे ना, आणि हा कोळंबीचा मसाला आहे ना. हां, याला काय करायचं, असं घ्यायचं आणि याच्यावर लॉलीपॉपसारखं सजवायचं जरासं. म्हणजे हे बघा, अच्छा, म्हणजे झाला कोळंबी लॉलीपॉप. हे बघा. आणि याला आता अंड्यामध्ये डिप करून, हे ब्रेड क्रम्स आहेत, यामध्ये डिप करून फ्राय करायचे. दाखवते मी पहिले करून. डीप फ्राय करायला लागते ना? हां, डीप फ्राय करायला दाखवते कसं करायचं. पहिले मी सगळं करून घेते. हे बघा,
पहिलं असं अंड्यामध्ये डीप करून आणि मग याच्यामध्ये थांबा, माझ्या हातात घाण. हे बघा, हे असे आकार द्यायचा व्यवस्थित, बरोबर ना? मस्त. हे बघा झालं ना. आता हा लॉलीपॉप हा डीप फ्राय करायचा. चालेल, बघूया. ठीक आहे. बघा डोक्यावर बसून कसा खातोय. खा. खा, खा, खा. हा? नाही, फिश पाहिजे ना, फिश. वाट लावतो माझ्या केसांची. हे लॉलीपॉप आपण एवढे बनवून ठेवलेले आहेत सध्या. हां, सध्या नंतर करूया. आता दुसरी एक रेसिपी आहे, याचे रिंग कसे फ्राय करायचे बघा. हां, माकोलचे रिंग्स कसे तयार करायचे. हे धुवून वगैरे घेतलेले स्वच्छ एकदम. आता याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता काय मसाला बनवणार आहेस की काय? फ्राय फ्राय ते पण डीप फ्रायच आहेत. अच्छा. आता त्यामध्ये पण बघा काय काय घालते. मीठ. अच्छा, मीठ. अजून मसाले. हां, हल्दी पावडर, लाल मिर्च पावडर, आपला गरम मसाला, आगरी कोली मसाला. हो झाला ना एवढा. आणि थोडीशी कोथिंबीर घालून आलं लसूणची पेस्ट. मिक्स करून घ्या. आता हे आणि हां थोडासा आगल, कोकम आगल. हां, अच्छा, कोकम थोडासा टँगी टेस्ट. त्याला व्यवस्थित मॅरिनेशन करून सेम प्रोसेस तशीच आहे जे आपण लॉलीपॉपला केली आहे ना. किती वेळ मॅरिनेट करून ठेवायला लागतं? 15-20 मिनटं. पण आता वेळ नाही ना, तुम्हाला लगेच करून दाखवते. थोडंसंच करते. मॅरिनेट झालेलं आहे. हां, झालेलं आहे. ते असं घ्यायचं आणि अंड्यामध्ये त्याला डिप करायचं. सेम प्रोसेस आहे ना? सेम काहीच नाही फरक. आणि मग ब्रेड क्रम्समध्ये हे बघा, हे आपले रिंग रेडी आहेत. अच्छा. आता थोड्या वेळात मी डीप फ्राय करून दाखवते. चालेल. हे असं करून ठेवलेलं आहे. आता याच्यानंतर आपण करतोय ते तार मासाचा रस्सा बनवते. ॲक्च्युली पाहुणे येणार आहेत म्हणून आता हे जरा गरम झालं ना की याच्यामध्ये तेल टाकते. पाहुण्यांबरोबर आपल्याला पण भेटेल ना. हां ना. हे बघा, तेल टाकलं ना की 2 लसूण पाकळी टाकते आणि ही पेस्ट टाकूया, आलं लसूण आणि मिरची. नाही आले, झालं थोडंसं गरम. हे बघा, यामध्ये हळदी पावडर, आपला आगरी कोळी मसाला, जर कलर चांगला हवा असेल थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, तो लाल कलर येईल ना. हां, आणि गरम मसाला. मस्त शिजून घ्यायचं. आणि हा ओलं वाटण बनवले मी, हे पण थोडंसं घालूया. हे बघा, काय नाही, नुसतं ओलं खोबरं आणि अद्रक आहे. याच्याने टेस्ट पण चांगली येते आणि कलर पण छान येतो. हां, कधी होईल, मला लागले भूक. कधी होईल ज्योती? झालं 10 मिनटं. अजून 10 मिनटं थांबायला लागेल. जरा फ्राय पण करायला घेते ना एकीकडे. ते काय बनवते फ्रायला? अच्छा, फ्राय करा, डीप फ्राय असेल ना. असा तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा. तेल सुटलंय ना. तेल सुटलेलं आहे. आता हां, आपण आता हे तार मच्छी तुकडे टाकूया. हां थोडीशीच करते, बाकीची फ्राय करते. याच्यात पण छान शिजून घ्यायचं 2 मिनटं. पाणी टाकायची गरज आहे? नाही, टाकायला लागेल, थोडासा ग्रेव्ही पाहिजे ना भाताबरोबर. थोडंसं कोमट पाणी घेतले मी. बस. किती मिनटं शिजवायचं? 10 मिनटं. त्याला मच्छीला काही वेळ नाही लागत तेवढं ते शिजायला. तर मला भूक लागलेली. झालं 10 मिनटं.
2 मिनिटं थांबायला लागेल अजून. आणखीन त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ हो आणि आणि काय कोकम आगळ हे बघा. टेस्टसाठी हां बस जास्त नाही थोडंसं. थोडंसं चांगली टेस्ट. झाकण देऊन ठेवूया किती मिनिट? 10 मिनटं. आणि तोपर्यंत आपण करूया लॉलीपॉप डीप फ्राय लॉलीपॉप, आणि रिंग्स कोळंबी फ्राय. लॉलीपॉप. हां हे बघा. चिन्न म्हणून बापरे अंग ओढेल ना. नाही नाही बिलकुल नाही उडणार. बारीक गॅस केले मी थोडी. 2 आणि मिनिटं. हे कधी टाकणार आहे? आता हे झालं फ्राय की हे टाकते ना. चालेल. 2 मिनिटं. याला किती मिनिटं लागतील? याला पण 2-3 मिनिटं तरी लागतील ना. बारीक गॅस केली. गोल्डन करायचे आहेत ना? हां कोळंबी म्हणजे पाणी असतं ना थोडंसं, म्हणून तसं आवाज येतो फक्त, पण उडणार वगैरे नाही तसं ते. हे बघा. मस्त कलर आले. हे बघा. हे बघा हे झालेलं आहे आता. सुगंध बघा किती छान येतो. क्रिस्पी एकदम ना. एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि स्वादिष्ट. ते रिंग पण फ्राय करूया. माकोलचे रिंग्स फ्राय हां. करून घेऊ. याला पण जास्त वेळ नाही लागत. शिजेल ना आतमध्ये. शिजतो. ते पण मस्त क्रिस्पी होते. हो ब्रेड क्रम्स पण आहेत ना. आता पण 5 मिनिटात रेडी होते. रेडी झालेले रेडी झालीच मला आता. लवकर ताटात मस्त पैकी झालो 2 मिनिटं. 2 मिनिटं करून मला लागले भूक. तर हे पण फ्राय झालेलं आहे. हे बघा छान दिसते. क्रिस्पी हे पण. आपण बनवला स्क्विड मसाला. याची आता काय रेसिपी? हे बघा तेल मी कढईमध्ये घातले. आता याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आणि मस्त शिजून घ्यायचं. मला लागलेली आहे भूक. अजून काय आपलं होत नाही. आता ही तिसरी रेसिपी आहे. हे बघा आता आलं लसूणची पेस्ट. अच्छा. ओके हे पण मस्त शिजून घ्यायचं. आणि आपले मसाले नेहमीप्रमाणचे मसाले. हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, थोडासा गरम मसाला आणि हा धना पावडर थोडासा. बस आता हे व्यवस्थित मसाला शिजून घ्यायचा. शिजून द्यायचा. आणि हा भाजलेलं खोबरं पण घालूया थोडंसं. वाटण. हां वाटण. आणि मग हा आहे आपला स्क्विड मसाला म्हणजे माकोल. ते घालूया. हे बघा. आणि मीठ माकोल बोलतो. आणि थोडीशी चिंच घालूया. अच्छा. आणि मस्त बारीक गॅसवर शिजून देऊया. बस हे आणि बघा आलेला आहे आपला ताट. वा, कशी वा, वा, डिश वा, वा. हॉटेल सारखी डिश वाटते ना. बघा मित्रांनो कशी आहे. हे आता आहे खाऊन बघा. सांग काय काय. लॉलीपॉप आहेत. प्रॉन्स प्रॉन्स लॉलीपॉप, लॉलीपॉप आणि हे स्क्विड हां कुरकुरीत हां फ्राय. फ्राय छान वाटतं. आणि तार मच्छीचा रस्सा आहे आणि हा माकोलचा मसाला. भात, ही भाकरी, लिंबू आणि हे पाणी. चला मित्रांनो खाऊन बघूया कसं आहे ते. बघूया कशी टेस्ट लागते. पहिला आपण तार मसाला रस्सा बघूया. अप्रतिम. आणि हे लॉलीपॉप छान आहे. खरंच सुंदर. खरंच तुम्ही पण ट्राय करा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे नक्की आम्हाला कळून सांगा. चला बाय बाय. बाय.